एक शास्त्रभाग आहे, त्या शास्त्रभागाकडे आपण लक्ष लावूया. मत्ती शुभवर्तमान 26वा अध्याय 6वा वचनापासून 12वा वचनापर्यंत आपण वाचून सुरुवात करूया. मत्ती शुभवर्तमान 26वा अध्याय 6वा वचनापासून 12वा वचनापर्यंत माईक वापरून कोणतरी वाचू शकते. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमूल्य सुगंधी तेलाची आलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसला असता तिने त्याच्या मस्तकावरती ओतली. हे पाहून शिष्य रागावू म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते ही सुवार्ता गाजविल तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. आमेन. हे जो शास्त्रभाग आहे आपल्याला सर्वांना सुपरिचित एक शास्त्रभाग आहे. ह्यातून काही गोष्टी आज तुमच्यासाठी आमेन शेअर करण्यासाठी बोलण्यासाठी चित्त आहे. प्रार्थनापूर्वक आपण देवाच्या सानिध्यामध्ये बसूया. आज ही जी स्त्री येशू जवळ येऊन बहुमोल सुगंधित तेल त्याच्या तैल्याभंग त्या सुगंधित तेल ओतून तिची प्रीती आदर येशूबद्दल ती व्यक्त करत आहे. तिच्यामध्ये येशूबद्दल जी प्रीती आहे, आदर आहे, त्याची अभिव्यक्ती, त्याचे प्रकट करणे त्या तेल ओतून त्या तैलाभ्यंगाद्वारे ती दर्शवित आहे. आता सर्वजण थोडा वेळ प्रार्थनेने वचनाकडे लक्ष द्यावे अशी इच्छा मी धरत आहे. ऐका, या विषयाकडे जाण्यापूर्वी तेलाने जो अभिषेक केला जाता है त्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. तेलाने अभिषेक केले जाणारी गोष्टी घडना जुना कराराच्या नुसार विशेष कामासाठी सेवेसाठी एक व्यक्तीला नियुक्त करत असताना किंवा एक व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी एक व्यक्तीला शुद्ध करण्यासाठी तेल वापरतो. ते विशेष कामासाठी नियुक्त करत असताना किंवा वेगळं करत असताना त्या ठिकाणी तेल वापरलं जात होते. तेलाचे अभिषेक त्या ठिकाणी करत जात होते. आणि उत्तम स्वास्थ्यासाठी उत्तम आरोग्यासाठी देखील जुना करारामध्ये तेलाचा वापर आम्हाला पाहायला मिळत आहे. तेलाने लोकांना अभिषेक करायचे, तैल्याभंग आपण म्हणतो, किंवा तेल त्यांच्यावर ओतून त्यांना अभिषेक करायचे. आम्हाला माहित आहे संदेष्टांना, याजकांना, राजांना एक वेगळं विशेष कामासाठी वेगळं करून नियुक्त करत असताना त्यांच्यावर तेल ओतून काय करतो ते त्या कामासाठी त्यांना वेगळं करतो ते. आम्ही जुना करारातील गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. त्या सर्व शास्त्रभाग वाचून दाखवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने त्या शास्त्रभागांकडे मी जाण्यासाठी इच्छित नाही. नवीन करारामध्ये येत असताना नवीन करारात देखील तेल वापरून किंवा तेलाचा वापर वेगवेगळ्या कामाकरिता वेगवेगळ्या उद्देशासाठी केलेला आहे. एक तेल लावून रोग्यांसाठी शिष्यांनी प्रार्थना केले हे आम्हाला बायबलमध्ये वाचायला मिळत आहे. तसंच आता इथे आदर प्रीती व्यक्त करण्यासाठी तेल त्या ठिकाणी वापरलं जात आहे. त्यानंतर दिवा लावण्यासाठी प्रकाश आणण्यासाठी तेलाचे वापर नवीन करारामध्ये केले गेलेला आहे.
आणि याकोबाच्या पत्रामध्ये जर कोण आजारी असेल तर वडिलां चर्च म्हणजे मंडळीतील वडिलांकडे किंवा मंडळीमध्ये जाण्यासाठी त्यांना शक्य नसेल तर वडिलाला बोलून घे आणि त्याच्यावर तेल लावून काय करा, प्रार्थना करा. असे एक शास्त्रभाग आम्हाला याकोबाच्या पत्रामध्ये पाहायला मिळत आहे. याकोबाच्या पत्र काढूया आपण. 5वा अध्याय 14 वचनापासून पुढे वाचा. याकोबाच्या पत्र 5वा अध्याय 14वा वचनापासून पुढे. 5:14. तुमच्यापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे. मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे. त्यांना तेल लावावे. म्हणजे त्या ठिकाणी पुढे वाचा. व त्यांच्यावर ओणून प्रार्थना करावी. काय करणे? प्रार्थना करणे त्यांच्यासाठी. विश्वासाची प्रार्थना दुखण्याताईंना वाचवील. विश्वासाची प्रार्थना काय करणार? त्या व्यक्तीला वाचवणार किंवा त्या व्यक्तीला बरं करणार. लक्ष द्या सर्वजण. नवीन करारामध्ये आरोग्यासाठी तेलाचा वापर केला गेलेला आहे. प्रकाश आणण्यासाठी तेलाचा वापर केला गेलेला आहे. आणि तसंच प्रीती, आदर, आभार प्रदर्शनासाठी तेलाचा वापर केला गेलेला आहे. आणि जेव्हा आपण आरोग्यासाठी तेल वापरतो तेव्हा त्या तेलावर नाही आपला विश्वास, तर आपला विश्वास कोणावर आहे? प्रभूवर आपला विश्वास आहे. इथं काय सांगत आहे? त्या तेल त्या व्यक्तीला बरं करणार आहे असं नव्हे, तर कोण बरं करणार? प्रभू येशू त्या व्यक्तीला बरं करणार. आमेन. म्हणजे आपला विश्वास, आपला भरोसा कशावर नाही? तेलावर नाही, तर देवाकडे जी प्रार्थना आपण करत आहे, आम्ही त्या प्रार्थनेवर आणि त्या प्रार्थनेद्वारे कार्य करणारा प्रभू येशूवर आपला विश्वास आहे. किती लोकांच्या लक्षात आले? आमेन. हालेलुया. आजकाल तेल चुकीच्या पद्धतीने वापरलं जात आहे. ते तेल विकलं जात आहे. तेल फाटवलं जात आहे. तेलात अजून तेल ओतत आहे. जुना करार आपण बायबल वाचत असताना आमच्या लक्षात येत आहे की ज्या पद्धतीने तेल बनवायचे आहे त्यासाठी एक पद्धत आहे. पद्धत काय आहे? 4 प्रकारच्या पदार्थ वस्तू त्यासाठी वापरायच्या आहे. त्याबरोबर जैतुनाचे तेल देखील त्यामध्ये वापरायचे आहे. आणि त्या तेल बनवण्यासाठी सर्वांना परवानगी नाही. बसलेल ह्यांच्या कुटुंबातील लोकांना तेवढंच त्या तेल बनवण्यासाठी परवानगी आहे. आणि तेवढंच नव्हे, त्या तेलात अजून तेल ओतून ते वाढवायचे नाही. आमेन. म्हणजे अभिषेकाचे जो तेल आहे त्या तेल बनवणे, वापरणे आणि या सर्व गोष्टींसाठी देवाने काय दिलेला आहे? नियम दिलेला आहे. नियम दिलेला आहे. त्या अभिषेकाचे तेल नव्हे, आयचं तेल. आमेन. आज आपण काय वापरत असतो? कोकोनट तेल वापरत असतो, खोबऱ्याचं तेल वापरत असतो, किंवा काही लोक जैतुनाचं तेल वापरत असेल, काही लोक एरुशलेममधून तेल आणून वापरत असेल. परंतु आज तेल जो आहे त्या तेल आपल्यासाठी आज काय आहे? कशाने आपला अभिषेक झाले पाहिजे? किती लोकांचा अभिषेक झालेला आहे? किती लोकांचा अभिषेक झालेला आहे? काही लोकांचा हात तेवढंच दिसतं मला. किती लोकांचा अभिषेक झाले? नाही, खात्री नाही कोणाला. आपला अभिषेक कोणाद्वारे आहे? पवित्र आत्माद्वारे आहे. आम्ही जैतुनाचं तेल किंवा काय म्हणतात खोबऱ्याचं तेल, त्या तेलाद्वारे नव्हे, तर इतर कुठलंही कोणीतरी आम्ही बनवलेल्या तेलाद्वारे नव्हे, तर तुमचा आणि माझा अभिषेक कशाद्वारे होत आहे?
पवित्र आत्मा द्वारे होता है. आम्ही अदृश्य जो देव आहे, सर्व समर्थ जो देव आहे, आम्ही त्याच्याद्वारे काय होत आहे, आपला अभिषेक होत आहे. म्हणून योहानाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे, ते अभिषेक आता आपल्या डोक्यावर ओतण्यासाठी नव्हे, तर आता अभिषेक कोणामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. इट इज इन यू. म्हणजे तुमच्या डोक्यावर ओतून असे आम्ही ते वाहून जाण्यासाठी नव्हे, आम्ही कायमस्वरूपी तुमच्यामध्ये राहण्यासाठी अभिषेक देवाने तुम्हाला मला दिलेला आहे. आम्ही कोण म्हणून, आम्ही त्याचा याजक म्हणून, आम्ही त्याचा संतान म्हणून, आम्ही त्याचा अभिषेक म्हणून देवाने काय केलेलं आहे, आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक केलेला आहे. आता ह्या ठिकाणी किती अभिषेकता आहे. आम्ही कोण अभिषक्त नाही पास्टर, तुम्हीच अभिषक्त आहे, असं आहे का? कोणाला आपण अभिषक्त म्हणतो? ज्यांच्यावर अभिषेक झालेला आहे त्यांना आपण काय म्हणतो, अभिषक्त म्हणतोय. परवा एक ठिकाणी एक व्यक्तीने असं सांगितले, तुम्ही सर्वजण ख्रिस्त आहात, तुम्ही सर्वजण ख्रिस्त आहात. मी तुम्हाला विचारू, इथे किती ख्रिस्त आहे? म्हणजे त्या व्यक्तीने त्यासाठी ह्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण दिले की ख्रिस्त म्हणजे काय आहे, ख्रिस्त म्हणजे काय आहे. मी थोड्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. आमेन. वचनाकडे आपण येत आहे. मग ते तेल शब्द दिसल्यामुळे तेलाबद्दल थोडा सांगूया असे विचार केले. ख्रिस्त म्हणजे काय आहे, ऐकू द्या आवाज. अभिषक्त काय आहे, अभिषक्त. ख्रिस्त त्याचा ग्रीक शब्द आहे ख्रिस्तोस. ख्रिस्तोस इब्री शब्द आहे मसा, मशिहा. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो मसिहा, हिब्रीमध्ये मसा, मराठीमध्ये आपण म्हणतो ख्रिस्त, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ख्राइस्ट. परंतु ख्रिस्तासाठी बायबलमध्ये वापरलेला शब्द असा आहे की द अनोइंटेड वन, म्हणजे केवळ तोच, एकमेव अभिषक्त. मराठीमध्ये जो डेफिनिट आर्टिकल नाही आहे, डेफिनिट आर्टिकल म्हणजे एकमेव दाखवत आहे, केवळ द अनोइंटेड वन. तो कोण आहे, फक्त येशू ख्रिस्त आहे. बाकीचे जे लोक आहे त्या लोकांना पवित्र आत्म्याद्वारे देवाने अभिषेक केलेला आहे. तो पवित्र आत्मा आमच्यासाठी अभिषेक आहे. तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो, आम्हाला शिकवतो, आम्हाला चालवतो, काय योग्य काय अयोग्य, काय उचित काय अनुचित, काय करणे काय ना करणे, या सर्व काही गोष्टी कोण आम्हाला शिकवत आहे, आपल्यामध्ये वसणारा अभिषेक. आम्ही जो पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो आणि त्या मार्गाने आम्हाला चालवत असतो. मी तुम्हाला शिकवत असताना, मी तुम्हाला संदेश देत असताना, किंवा दुसरा एक व्यक्ती तुमच्याशी बोलत असताना, वजन सांगत असताना, तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे, तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, आम्ही तुम्हाला सुजवून देणार, आम्ही तुम्हाला समजवून देणार. हे खरं आहे का, खोटं आहे काय, योग्य का अयोग्य आहे काय, हे तुम्हाला सुजवून देणार. जर त्या अभिषेक तुमच्यामध्ये कार्य करत असेल तर, त्या अभिषेक आम्ही तुमच्यामध्ये सक्रिय असेल तर, सजीव असेल तर, आम्ही त्या पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत राहणार. एक व्यक्ती तोंड उघडत असताना, एक व्यक्ती तुमच्या समोर येत असताना, आम्ही ते अभिषेक तुम्हाला म्हणणार, आम्ही सांगणार हे योग्य का अयोग्य. जर मी म्हणत आहे माझ्यामध्ये अभिषेक आहे, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, जर मला खोटं काय खरं काय समजत नाही तर, पाप काय आम्ही पवित्रता मला समजत नसेल तर, उचित काय अनुचित काय मला समजत नसेल तर, माझ्यामध्ये पवित्र आत्मा जो आहे, अभिषेक जो आहे, सक्रिय नाही असं त्याचा अर्थ आहे. I am not allowing that anointing to be active in my life. माझ्या जीवनामध्ये सक्रिय होण्यासाठी त्या अभिषेकाला मी अनुमती देत नाही असं आहे. किती लोकांच्या लक्षात येत आहे मी जे सांगत आहे. आज खरोखर तुमच्यामध्ये अभिषेक असेल तर, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असेल तर, आम्ही अनुचित गोष्टींपासून तुम्ही अलिप्त राहणार, अयोग्य गोष्टींपासून तुम्ही दूर राहणार. आमेन आमेन. योग्य काय अयोग्य काय तुम्हाला समजणार.
पवित्र आत्मा तुमच्या अंधकरणामध्ये बोलत राहणार आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत राहणार. आम्ही तसे वाईटांपासून, खोट्यांपासून, अयोग्यतेपासून आपण दूर राहू शकतो. हेच पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत आहे. आमेन, हालेलुया. आणि तेलाला कोणी महत्व द्यायचे नाही, तर कोणाला महत्व द्यायचंय? प्रभूला महत्व द्यायचे. तेलामुळे झाले असं म्हणायचे नाही, प्रभूमुळे झाले असं म्हणायचे. तेलामध्ये सामर्थ्य आहे असं म्हणायचे नाही, माझ्या प्रभूमध्ये सामर्थ्य आहे असं म्हणायचे. तेलाच्या मागे पळायचे नाही, तर कोणाच्या मागे पळायचे? प्रभूच्या मागे पळायचे. आजकाल आणि तेल कसे वापरायचे? मंडळीतील वडील वर्गाला बोलून घ्यायचे, कारण तुम्हाला तिकडे जाता येत नाही, तुम्ही रुग्ण आहे, मग बोलून घ्या, त्यांना सांगाल तेल लावा, आमच्यासाठी प्रार्थना करा. परंतु विश्वास तेलावर नव्हे, बरं करणारा प्रभूवर आहे. आणि प्रार्थना कोणाकडे आहे? प्रभूकडे आहे. किती लोकांच्या लक्षात आले? हालेलुया, हालेलुया. आम्ही कधी कधी आम्ही काही अंधश्रद्धा, काही चुकीचे शिक्षण, काही चुकीचे विश्वास आमच्यामध्ये पेरलं जात आहे. आमेन, हालेलुया. ह्याबद्दल आपण सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. माझा विश्वास, तुमचा विश्वास कोणावर? प्रभूवर. आमच्यासाठी कार्य करणारा कोण? प्रभू. परवा एक व्यक्तीने मला विचारले, त्या विषयापासून दूर जात आहे असं मला वाटते. असं विचारले मला, पास्टर तुम्ही का शेवटची प्रार्थना करत नाही? तुम्ही का? मला प्रश्न पडले. आम्ही तर शेवटची प्रार्थना करत असतोय, म्हणजे आपले कोणतरी सेवक वर्ग, वडील वर्ग कोणतरी येऊन किंवा मी स्वतः शेवटची प्रार्थना करतोय आणि आशीर्वाद देखील देतोय. मला पुन्हा प्रश्न पडले, काय आहे शेवटची प्रार्थना? मग मला समजले की प्रभूची प्रार्थना म्हणत नाही. तुम्ही का प्रभूची प्रार्थना म्हणत नाही? अगोदर देखील मी ह्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. प्रभूची प्रार्थना शेवटची प्रार्थना नव्हे, प्रभूची प्रार्थना सुरुवातीत दिलेली प्रार्थना आहे. म्हणजे जेव्हा शिष्यांना प्रार्थना करता येत नव्हते, आम्हाला शिकवा प्रार्थना कसं करायचं आहे. कारण योहानाच्या शिष्याने आम्ही त्यांच्या शिष्यांना शिकवले की योहानाने त्यांच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले, तसं आम्हाला देखील शिकवा. मग येशूने काय केले? आम्ही त्यांना सांगितले की ह्या पद्धतीने, ह्या प्रकारे तुम्ही काय करा? प्रार्थना करा. हे शिष्यांसाठी येशूची प्रार्थना नव्हे, शिष्यांची प्रार्थना आहे. येशूने शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आहे. कारण त्या प्रार्थना करण्याची गरज कोणाला नाही? येशूला नाही. कारण माझ्या पापाची क्षमा करा अशी प्रार्थना करायला येशूला गरज नाही, कारण तो पापी नाही, तो परम पवित्र आहे. समजेल सर्वांना? आमेन. आम्हाला रोजच्या भाकर द्या असं देवाकडे प्रार्थना करायला शिष्यांची गरज आहे. कारण त्यांच्याकडे खिसा नाही, पॉकेट नाही, पर्स नाही, आमेन, कमाई नाही. मग रोजच्या अन्न त्यांना रोज मिळाले पाहिजे. असं बरंच काय अर्थपूर्ण प्रार्थना आहे. मी त्या व्यक्तीला सांगितले की आम्ही ते प्रार्थना करणे काही चुकीचं नाही, कारण देवाच्या वचनातील गोष्ट आहे, देवाच्या वचनातील शब्द आहे. ते बोलणे, म्हणणे चुकीचा नाही, परंतु त्याची गरज नाही म्हणून रोज त्या प्रार्थना मी करत नाही. रोज ते म्हणणे चुकीचं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, कारण देवाचं वचन आहे, देवाचा शब्द आहे, त्यामध्ये अर्थ आहे, त्यामध्ये महत्वपूर्ण अर्थ आहे. कारण प्रभूच्या तोंडाने, मुखाने बोललेली गोष्ट आहे. परंतु सध्या माझ्यामध्ये जो पवित्र आत्मा वस्ती करतो, मला प्रार्थनेमध्ये चालवतो, प्रार्थना मला शिकवतो, आम्ही प्रार्थनेमध्ये मला मदत करतो, आम्ही कशी प्रार्थना करावी, आम्ही कशासाठी प्रार्थना करावे हे मला शिकवतो. म्हणून परिस्थितीच्या अनुसार, अवस्थेच्या अनुसार, गरजेच्या अनुसार मी प्रार्थना केली पाहिजे, बुद्धीने प्रार्थना केली पाहिजे आणि पवित्र आत्माच्या प्रेरणेने मी प्रार्थना केली पाहिजे. किती लोकांच्या लक्षात आले? म्हणून ते पाप आहे म्हणून नव्हे, तर सध्या त्याची गरज नाही म्हणून मी नाही करत असं मी त्यांना सांगितले. अजून स्पष्टीकरण दिले नाही, नंतर वेळ मिळाले नाही. एवढंच थोडक्यात मी तुम्हाला, म्हणजे काय, नवीन जे लोक आहेत त्यांना कधी कधी कन्फ्यूज होते.
हे काय हे लोक आहे, आम्हाला इकडे दिसते तसं आहे, तिकडे दिसतंय कसं आहे तसं आहे, पण इथं का आम्हाला दिसत नाही असं मला वाटते. थोडाफार त्याचा अर्थ तुम्हाला समजले असेल, नाहीतर अजून स्पष्टपणे नंतर मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो. वचनाकडे पुन्हा वळण्यासाठी मी इच्छित आहे. आमेन. एवढं सर्वांच्या लक्षात आले काय? पहाला योहान 2:17 आम्हाला काय वाचायला मिळत आहे? तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे तो अभिषेक काय करतो? आम्हाला शिकवतो. ते अभिषेक आम्हाला शिकवतो. दुसरं कोणी तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. खोट्या शिक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी योहान त्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. आमेन. म्हणून तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय आहे? अभिषेक आहे. कोण अभिषेक? पवित्र आत्मा म्हणला अभिषेक. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. पुन्हा आपण या वचनाकडे जाऊया. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर एखादा व्यक्ती माझ्यावर प्रीती करत आहे, माझा आदर करत आहे, असं मला समजण्यासाठी कशाची गरज आहे? जर एखादा व्यक्ती तुमच्यावर प्रीती करत आहे किंवा तुमचे आदर करत आहे असं तुम्हाला समजण्यासाठी कशाची गरज आहे? अभिव्यक्तीची गरज आहे. किती लोकांनी समजले? अभिव्यक्तीची गरज आहे. अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त करणे, कृतीने व्यक्त करणे. काही लोक असं म्हणतात, पास्टर आमच्या वडिलाला आमच्यावर अजिबात प्रीती नाही. अजिबात वडिलांना माझ्यावर प्रेम नाही. मी विचारलो का? वडील मला माझ्याशी बोलत नाही, माझ्याबरोबर बसत नाही. लहान असतानापासून असंच आहे. वडील माझ्यावर प्रेम करत नाही. परंतु खरं म्हणले तर त्या वडिलांमध्ये त्या मुलगाबद्दल मुलगीबद्दल प्रेम नाही म्हणून नव्हे, त्यांच्या लेकरांबद्दल प्रेम नाही म्हणून नव्हे, परंतु प्रेम व्यक्त करता येत नाही. किती लोकांच्या लक्षात आले? लेकरांबद्दल वडिलाला प्रेम आहे, लेकरांबद्दल काळजी आहे, विचार आहे. जरी बोलत फिरत नसले तरी बोलत मागे लागत नसले तरी वडिलांमध्ये कधी कधी रडायला वाटत आहे, परंतु रडणे थांबवत आहे, दाखवत नाही. कधी कधी लांब जाऊन रडत असेल, कधी कधी खोली बंद करून रडत असेल, परंतु वडिलाला काय आहे? लेकरांमध्ये प्रेम आहे. परंतु लेकरांना ते समजण्यासाठी काय झाले पाहिजे? व्यक्त केले पाहिजे. प्रिय आई वडिलांनो, मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, आजकाल तुम्ही लेकरांना किती पुरवठा केले तरी, लेकरांसाठी किती पुरवठा केले तरी, काही आणून दिले तरी, कधी कधी लेकरांना असं वाटते माझ्या वडील, माझा पप्पा, माझ्या डॅडी, माझ्या मम्मी थोडा वेळ माझ्याबरोबर बसणे, थोडा वेळ माझ्याबरोबर खेळणे, थोडा वेळ माझ्याबरोबर बोलणे, त्याची इच्छा त्या लोक धरत आहे. जर लेकर मोठा झाले तरी त्यांना जवळ घेऊन त्यांच्याबद्दल तुमची जी प्रीती आहे, काळजी आहे, व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे. त्याशिवाय त्यांना ते कळत नाही. येशूकडे बघा. येशू सतत पिताशी बोलायचे. काहीतरी समस्या आले तर, काहीतरी गरज पडले तर अब्बा, बापा, पिता असं हाक मारून त्यांच्याशी बोलायचे. आज लेकरांनो, मी तुम्हाला विचारू, तुमच्या वडिलाबरोबर 1-2 मिनिट किंवा 5 मिनिट बसून मन मोकळेपणे बोललेला दिवस तुमच्या लक्षात आहे काय? आठवणीत आहे काय? मन मोकळेपणे प्रेमाने वडिलाबरोबर किंवा आई बरोबर 5 मिनिट बसून तुम्ही बोललेला दिवस तुमच्या लक्षात आहे काय? वडिलाला असं वाटतंय माझं लेकर माझ्याबरोबर थोडा वेळ बोलले पाहिजे, माझ्याबद्दल आदर प्रेम ते व्यक्त केले पाहिजे. आज अनेक आई वडिलांच्या मनामध्ये अश्रू आहे, मनामध्ये रडत आहे,
कारण आम्ही लेकरं आम्ही त्याची प्रीती आदर व्यक्त करत नाही आई वडिलांबद्दल. असे कित्येक आई वडील वेदनेमध्ये निराशेमध्ये जीवन जगत आहे. तुम्हाला माहित आहे काय? हे मी खोटं सांगत नाही, उगाच काहीतरी सांगत नाही, खरं गोष्टी सांगत आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. आम्ही तुमच्या लेकरांबरोबर तुम्ही वेळ घालवले पाहिजे. आम्ही त्यांच्याबरोबर बोलले पाहिजे. आम्ही त्यांच्याबरोबर बसले पाहिजे. हे दैविक इच्छा आहे, दैविक योजना आहे. आई वडिलांना शिवशाप देऊ नये हे तुमच्या शापासाठी कारण बनत आहे. आई वडिलांच्या निंदा करू नये, त्यांचा अपमान करू नये. आम्ही ते तुमच्या शापासाठी कारण ठरणार. आई वडिलांबद्दल जे प्रेम आहे, आदर आहे, आपल्या कृतीने आपल्या शब्दाने आपण व्यक्त करणे गरजेचे आहे. आमेन. तसंच आहे पती पत्नी बद्दल देखील. पत्नी लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी भरपूर पुढे असते आणि त्यांना पण भरपूर गरजेचं आहे. माझा पती माझ्यावर प्रेम केले पाहिजे, व्यक्त केले पाहिजे, व्यक्त केले. म्हणजे पतीच्या समस्या असा आहे की प्रेम व्यक्त करत नाही. म्हणजे भारतातील बाहेरच्या पती लोक कसं करतात, मागे मागे लागतात. हे माझे हणी बरे, हे हणी नाही, पत्नीला सांगतात ना माझं आय लव्ह यू असं मागे फिरतात असं सांगत. मग इथे एक हणी असेल तिथं पण 100 हणी दुसरा असेल तरी देखील घरातील हणीच्या मागे असंच फिरत असते. Praise the Lord. आमेन. म्हणून आमेन, इतर लोकांकडे, इतर मुलांमागे, इतर मुलींमागे लेकर जाऊ नये म्हणून, पती जाऊ नये, पत्नी जाऊ नये म्हणून आमेन आपण काय केले पाहिजे? घरातल्या घरात आपली प्रीती आपल्या पतीबद्दल, पत्नीबद्दल, लेकरांबद्दल आपण व्यक्त केले पाहिजे. किती लोकांच्या लक्षात आले मी जे सांगितले? आमेन. शब्दाद्वारे असेल, कृतीद्वारे असेल, वर्तणुकीच्या द्वारे असेल, वागणुकीचे द्वारे असेल, आमेन, आपली प्रीती आपण काय केले पाहिजे? व्यक्त केले पाहिजे. किती लोकांच्या लक्षात आले? आजपासून व्यक्त करणार काय? ओव्हर प्रीती होई नाही. ओव्हर प्रीती झाले तर समस्या निर्माण होते. ओव्हर प्रीती म्हणजे काय माहिती आहे काय? माझ्या पत्नी दुसऱ्या कोणाशी बोलायचं नाही. परवा एक चर्चमध्ये एक गोष्टी घडली. पत्नी मला रडून सांगितले की आम्ही चर्चमध्ये येतो परंतु पती मला कोणाशी बोलू देत नाही. पतीने सांगितलं आहे चर्चमध्ये जायचे आणि फक्त विनोद पास्टरला, आपलं इथं नाही, इथं नाही आहे, ओके नाही, पास्टरच्या नावे नाही सांगत. आमेन. फक्त पास्टरला आणि आंटीला प्रेस लॉर्ड द्यायचे आणि घर गाठायचे. दुसरा कोणाशी काय करायचं नाही, बोलायचं नाही, प्रेस लॉर्ड म्हणायचं नाही आणि ब्रदर्स लोकांकडे बघायचंच नाही, भावांकडे बघायचंच नाही. असं सरळ चालत घराकडे निघायचे. ती म्हणत होती मग मी कशाला चर्चला येऊ, लोकांशी बोलायचं नाही, लोकांना प्रेस लॉर्ड द्यायचं नाही असं म्हणत आहे, मी काय करू? कारण त्या पतीला प्रेम जास्त झाले. कारण त्या पतीला असं वाटते की माझी पत्नीची प्रीती दुसरा कोणाला जायचं नाही, पूर्ण प्रीती मलाच पाहिजे. मी पण तिच्यावर भरपूर प्रेम करतो की आमेन, ती कोणाशी बोलायचं नाही, मलाच तिच्याशी बोलायचे, मलाच तिच्यावर प्रेम करायचे. किती लोकांच्या लक्षात आले? ओव्हर प्रेम देखील समस्या आहे. आम्ही गरजेचं प्रेम करा, व्यक्त करा, स्पष्ट करा, अभिव्यक्ती आम्ही द्वारे ते समजू दे. परंतु आमेन, आमेन, इतरांशी देखील बोलायला तरी संधी द्यायचे. आम्ही इतरांबरोबर देखील आम्ही ज्या पद्धतीने आम्ही प्रेम दाखवायचे त्या पद्धतीने प्रेम दाखवण्याची संधी द्यायचे. परंतु पती पत्नीची प्रीती एकच पती एकच पत्नी, फक्त पतीला, फक्त त्या पत्नीला. बंधू म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, लेकर म्हणून, आईवडील म्हणून इतरांना देखील आम्ही त्या पद्धतीने आध्यात्मिक नातेसंबंधामध्ये प्रेम देऊ दे. परंतु आम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय करण्याची गरज आहे? प्रेम व्यक्त करणे गरजेचं आहे. किती लोकांच्या लक्षात आले मी जे सांगितले? आमेन. म्हणजे आमेन, ओव्हर प्रेम असल्यामुळे अधिक म्हणजे
मर्यादेच्या बाहेर प्रेम असल्यामुळे संशय निर्माण होते, शंका निर्माण होते. आमेन. मी जे सांगितले किती लोकांच्या लक्षात आले? किती लोक प्रेम व्यक्त करणार? कसे प्रेम व्यक्त करणार? बोलण्याच्या द्वारे, कृतीद्वारे. आमेन. आता पुढच्या आठवड्यामध्ये लोक मला येऊन सांगणार, पास्टर माझ्या पती इतकं प्रेम करायला लागले मला काही सहन होईना झाले बघा. माझ्या पती मला पत्नी इतकं प्रेम करायला लागलं माझ्या काय असं म्हणले पाहिजे. आमेन. आपली प्रीती, आपला आदर कृतीद्वारे आपण काय केले पाहिजे? तिथं आनंद आहे, तिथं आनंद आहे. मनात ठेवण्यासाठी नव्हे तर काय करायचं आहे? कृतीद्वारे आपण दाखवले पाहिजे. किती लोकांच्या लक्षात आले मी तुम्हाला सांगितले? आणि ही जी प्रीती आहे काय असू नये, नुसतं दिखाऊ असू नये. काही लोकांची प्रीती कशासाठी आहे? फक्त खोट प्रदर्शन आहे. काय आहे? खोट प्रदर्शन आहे. खोट प्रदर्शन असू नये तर काय असले पाहिजे? मनापासून असले पाहिजे. आमेन. काही लोक बाहेरून असे मला हालेलुया प्रेज लॉर्ड पासून मनात असं असेल काय काय प्रेज लॉर्ड असं एक पाळक कुठे आम्हाला दिसले नाही अजून. ओ असं म्हणतो मिठी मारून म्हणतो पास्टर तुमच्यासारखे एक पास्टर हो देवाने आम्हाला गिफ्ट दिले बघा. कुठेही आम्हाला भेटले नाही, जगभर आम्हाला कुठे बघितले नाही. पण हृदयात असे असेल काय कसला पास्टर आहे, काय पाळक म्हणतात. म्हणजे खोट प्रेम ह्याला आपण म्हणतो. यहूदा इस्करियोत काय केले? येऊन चुंबन घेतले. आम्हाला साधा चुंबन नव्हे, आता तरी चुंबन देऊ. साधा चुंबन नव्हे. कसं म्हणजे? म्हणजे असा आहे त्याचा शब्द, तो ग्रीक शब्दचा आहे. एक चुंबन नव्हे, वारंवार. जसे एक बंधू जवळच्या व्यक्ती आमेन मित्र आमेन त्यांच्या मित्राला किंवा बंधूला आमेन चुंबन देत आहे. असे एकदा मिठी मारून जाणे नव्हे, वारंवार त्यांचे चुंबन घेतले. तर येशूला माहित आहे ह्याच्या चुंबन कशासाठी आहे, पण कधी कधी आम्हाला कळत नाही. असं अनेक लोक चुंबन देऊन आम्हाला फसवतोय, खोट प्रेम दाखवून आम्हाला फसवतोय. तुमची आणि माझी प्रीती खोट नसावे, खरं असावे. प्रेम करता येत नसेल तर प्रेम करू नका. प्रेम करत असेल तर खरं प्रेम, आदर करत असेल तर खरं आदर, खोटा नसू नये. आम्ही यहूदा आपण बनायचं नाही. यहूदा प्रीतीच्या जे काही अभिव्यक्तीद्वारे आम्ही प्रभूचा विश्वासघात करत होता. प्रीतीची अभिव्यक्ती त्याद्वारे आम्ही गुरु आम्ही प्रभू जो आहे आम्ही त्याच्या काय करत होता? विश्वासघात धरून दिला. प्रेम खरं असले पाहिजे, खोट असू नये. आमेन. हालेलुया. काय लोक ह्यासाठी प्रेम व्यक्त करतात. कशासाठी? आमेन. लोकांना प्रभावित करून त्यांना हाताळण्यासाठी. टू मॅनिप्युलेट पीपल. लय प्रेम दाखवतात. उद्देश काय आहे? उद्देश काय आहे? टू मॅनिप्युलेट दम. त्यांना हाताळावे, त्यांच्याकडून काहीतरी मिळावे. आमेन. हालेलुया. सर्वांचे लक्षात आले काय? तुम्हाला सर्वांना माहित आहे जर कोणीतरी तुमच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी प्रेम व्यक्त करत असेल तर तुम्हाला कळतंय काय? कळले पाहिजे. मला कळते. जर माझ्यावर जर कोणतरी जास्त प्रेम व्यक्त करण्यासाठी येत असेल तर माझ्या हृदयात असं म्हणतो आता पुढच्या क्षण तुमच्या मॅनिप्युलेट करण्यासाठी आहे, काहीतरी तुमच्याकडून मिळवण्यासाठी आहे. त्यासाठी पण लोक प्रेम करतात. आपली प्रीती तसे असू नये. आपली प्रीती कसे असले पाहिजे? खरी प्रीती असले पाहिजे. जेव्हा येशू मागे लोक येत होते तेव्हा येशू हो किती चमत्कार आहे बघा, हा लोक आता माझ्या मागे यायला लागले, हे किती अद्भुत आहे बघा, असं येशू म्हणले नाही. येशूने वळून त्यांच्याकडे त्यांना सांगितले की तुम्ही अन्न खाल्ले म्हणून माझ्या मागे येत आहे, मला कळले.
तुम्ही जे माझ्या मागे येतात ना, तुम्ही मला मुकुट बनवून देतात ना, ते कशासाठी? माझ्याबद्दल आदर प्रीतीमुळे नव्हे, आमेन, माझ्याकडून अन्न मिळावे म्हणून. किती लोकांना समजले? आपली अभिव्यक्ती प्रीतीचा असो, आदराचा असतो, आपण कसं असले पाहिजे? कसं असले पाहिजे? खरं, प्रामाणिकपणे, सत्य, वास्तविकता त्यामध्ये असले पाहिजे. आमेन, हालेलुया. आता समजा, हानी आपल्या समोर आहे. मी जर आम्ही त्यांच्या घरी गेलो तर हानीला माझ्याबद्दल आदर असेल तर ते आदर कसे व्यक्त करणार? कसे करणार बाळा? माझ्याबद्दल आदर कसं व्यक्त करणार? माहित आहे की ती जर बिलसली असले तर काय करा? म्हणतील, या पासर, प्रेज द लॉर्ड, या बसा पासर. म्हणजे जरी मनात आदर नसले तरी किमान दाखवण्यासाठी तरी काय करणार? आणीला आदर आहे, प्रेम आहे माझ्याबद्दल, आमेन, किमान दाखवण्यासाठी तरी आपण काय करत असतो? उठत असतो. उठत असताना देखील काही लोक बोलतात, आत्ता येण्यासाठी वेळ काय, मी तकून बसलो होतो, आता उठायचं काय, तरी पण उठतोय आणि लगेच बसतोय. म्हणजे आमेन, नुसतं दाखवण्यासाठी असते लोकांचे. परंतु आम्ही आदर व्यक्त करण्यासाठी अनेक मार्ग बायबलमध्ये दिलेला आहे. कधी काही लोकांच्या अहंकारामुळे, गर्विष्ठपणेमुळे, आमेन, वडीलधारी लोक घरात आले तरी उठत नाही, वडील आले तरी उठत नाही, किंवा वडीलधारी लोक आले तरी उठत नाही. आमेन, त्यांना या म्हणत नाही, त्यांच्या ना बद्दल आदर व्यक्त करत नाही. परंतु बायबल आम्हाला काय शिकवत आहे? जे वडीलधारी लोक आहे त्यांना आपण काय केले पाहिजे? त्यांचा आपण आदर केले पाहिजे. ते आमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. आमेन. किती लोकांना समजले? हालेलुया, हालेलुया. आवडत नाही का संदेश? या ठिकाणी ही जी स्त्री आहे, त्या स्त्री येशूच्या पायाजवळ जाऊन आम्ही तिच्या हातातील जे सुगंधी तेल आहे, जे बहुमूल्य तेल आहे, आम्ही ओतून काय करता आहे? आम्ही येशू बद्दल आम्ही तिची प्रीती, आदर आणि आम्ही जे काही आभार, आम्ही कृतज्ञता त्या ठिकाणी ती व्यक्त करत आहे. ही जी स्त्री बद्दल आम्हाला बायबलमध्ये 3 ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. ही जी स्त्री बद्दल बायबलमध्ये आम्हाला 3 ठिकाणी वाचायला मिळते. पहिला जो भाग आहे आम्हाला लूक शुभवर्तमानामध्ये आहे. लूक शुभवर्तमानामध्ये त्या स्त्री काय करताय माहिती आहे काय? येशूच्या चरणी बसून काय करत आहे? वचन ऐकत आहे. बरोबर आहे की नाही? येशूच्या चरणी बसून वचनाचा आशीर्वाद ती प्राप्त करत आहे. दुसरं आम्हाला पाहायला मिळत आहे की येशूच्या चरणी जाऊन योहान 11व्या अध्यायामध्ये आहे, तिच्या मनातील वेदना, तिच्या मनातील दुःख, ओझ आमेन येशूच्या चरणी ओतून देत आहे. हृदयातील वेदना, दुःख येशूच्या चरणी ओतून देत आहे. तिसरा जो भाग आहे 12व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी काय करत आहे? तिला जे काय येशूसाठी देता येते सर्वात द बेस्ट काय करत आहे? येशूसाठी ती देत आहे. आमेन, हालेलुया. आम्हाला येशूच्या चरणी जायचं आहे. कशासाठी? आमेन, त्याच्या वचनाचा आशीर्वाद आमेन प्राप्त करण्यासाठी आम्हाला येशूच्या चरणी जायचं आहे. कशासाठी? आपलं दुःख, आपली वेदना, आमेन, आपलं ओझ आमेन त्याच्या चरणी आमेन ठेवण्यासाठी आम्हाला येशू जवळ जायचं आहे. आमेन, कशासाठी? येशूने जे काही आमच्यासाठी केले आमेन त्याबद्दल आभार प्रदर्शन करण्यासाठी, आमेन कृतज्ञता आमेन व्यक्त करण्यासाठी आम्हाला येशू जवळ बसण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. किती लोकांच्या लक्षात आले मी जे सांगितले? आता पुन्हा वचनाकडे येऊया. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता कोणी एक स्त्रीचं नाव इथं नाही, बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्रा कुपी घेऊन
त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. ह्या ठिकाणी एक कुप्पीमध्ये बहुमोल तेल आहे, परफ्यूम आहे, परफ्यूम. जैतुनाचे तेल किंवा इतर कुठले तेल नव्हे, हे परफ्यूम आहे. याची किंमत असं म्हणलं जात आहे की 1 वर्षाचा पगार पाहिजे तेवढे तेल विकत घेण्यासाठी. यहुदी स्त्रियांकडे नेहमी असतात त्यांच्याकडे एवढं मोठं एक भरणी किंवा मोठे एक भारेल भरून नव्हे तर एक छोटा कुपी असते, ते मार्बलच्या कुपी असतात, त्यामध्ये ते ठेवले जातात आणि त्याचा वास इतका आहे की म्हणजे दूरपर्यंत ते पसरतात आणि अनेक दिवस टिकतात. आम्हाला आता मिळणाऱ्या परफ्यूम सारखे नाही. आम्ही एवढे चांगलं परफ्यूम बहुमोल आहे. त्याची किंमत आम्ही जवळपास ना 300 शेकेल त्याची किंमत आहे त्या काळाच्या पैशाच्या नुसार. म्हणजे 1 दिवसाचा पगार किती आहे? 1 शेकेल म्हणजे जवळपास 1 वर्षाचा पगार. म्हणजे फिलिप 5000 लोकांना भोजन देण्यासाठी 5000 पुरुषांना अधिक आहे त्यापेक्षा, त्यांना भोजन देण्यासाठी हिशोब केल्यानंतर फिलिपाने काय सांगितले? एवढे लोकांना भोजन देण्यासाठी किमान 200 रुपये लागते, 200 शेकल लागते. किती लोकांना? 10,000 पेक्षा अधिक लोकांना भोजन देण्यासाठी. मग इथे 300 शेकेल रुपये, आपल्या भाषेत रुपयेच्या जे सुगंधी तेल ती काय करता आहे, किती लोकांना जेवण देऊ शकतो. आपण म्हणले असतो एवढे कशाला खर्च करायचे, एवढं कशाला चर्चेमध्ये द्यायचे, एवढं कशाला दशांश द्यायचे, हे आम्हाला किती दिवस आपण खाऊ शकतोय है ना. परंतु ती स्त्री आहे, आमेन, येशू समोर आमेन तुझी प्रीती व्यक्त करत असताना आमेन कधीही आमेन किती खर्चिक आहे, किती खर्च होत आहे, कधी विचार केले नाही. आमेन. जो ख्रिस्तावर मनापासून प्रेम करतो त्याला कोणतीही भेटवस्तू इतकी महाग वाटणार नाही. येशूसाठी काहीतरी देत असेल तर, येशूसाठी काहीतरी करत असेल तर, येशूच्या नावाने काहीतरी करत असेल तर हे भरपूर महाग झाले असं कोणाला वाटत नाही. असं वाटणार काय? एवढं नको पाहिजे होते, एवढं आराधना नको द्यायचे होते, एवढी प्रार्थना करायची नको पाहिजे होते, एवढे ऑफरिंग द्यायचे नको होते. आमेन. एवढं कशाला वजन वाचायचं, एवढं कशाला मीटिंगला जायचं. म्हणजे आपण कधी कधी आम्हाला असं वाटतं की मी भरपूर काहीतरी केले, खूप काहीतरी केले. समजले? 1 तास प्रार्थना केली असेल, आम्हाला असं वाटतं की 1 तास प्रार्थना केली असं म्हणत नाही, 1 तास मी प्रार्थना केले बघा. बायबलचे 2 अध्याय वाचले असेल, 2 अध्याय वाचले बघा. आम्हाला सर्व मोठं वाटते. समजले सर्वांना? ज्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर प्रेम आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर प्रीती आहे, त्या व्यक्तीला किती आणून दिले तरी आम्हाला ते एकदम भरपूर खर्चिक वाटणार काय? आता हनीला विचारा, हनी काही मागितले तरी पप्पा मम्मी डॅडी आणि मम्मी आणून देतात. असे त्यांना विचार, त्यांनी किती आणून दिले ते त्यांना वाटतं की एवढं काही नाही आहे. कारण का? त्यांच्या लेकरांवर त्यांना इतकी प्रीती आहे की लेकरांना किती दिले तरी त्यांना काय एवढं महाग वाटत नाही. पैसा हातात नसेल तर असं म्हणत असतो, ओ एवढं महाग झाले किंवा पैसा नाही असं म्हणत असतो. परंतु त्यांना त्याच्यावर कधी पस्ताव येत नाही, पश्चाताप वाटत नाही. कारण आम्ही त्यांच्या लेकरांवर त्यांना प्रेम आहे, प्रीती आहे. म्हणून किती लोकांच्या लक्षात आले, माझी प्रीती माझ्या येशूवर असेल तर मी येशूसाठी काही केले तरी मला असं काही वाटत नाही मी येशूसाठी असे केले, मी येशूसाठी तसे केले, असे मी कधी म्हणणार नाही. कारण हे जे काही मी करतो कशामुळे करतो, त्याच्याबद्दल प्रेम आहे, त्याच्याबद्दल प्रीती आहे म्हणून करतोय. उलट आज आपण कसे काय विचारतो देवाला, देवा मी तुला अनुसरतो
मी तुला काय देऊ असं नव्हे, तू मला काय देईल असं आपण विचारतोय. आम्हाला देवाबद्दल प्रेम अधिक वाढले नंतर अधिक प्रेम वाढले नंतर आपण देवाला काय विचारतो? नाही, कधी कधी आपल्या लेकर आपल्यावर भरपूर प्रेम व्यक्त करतोय, तेव्हा आई वडिलांना समजते की काहीतरी काम आहे. ले प्रेम दाखवले नंतर है ना, मग नंतर म्हणणार मम्मी आज मी शाळेला जात नाही बघा. ले प्रेम दाखवतात आणि म्हणतात मम्मी मला आज एक आईस्क्रीम आणून द्या ना. म्हणजे आपल्याला अधिक प्रेम वाटले नंतर मला काय काय मिळेल असं पण विचार करत असतो. किती लोकांच्या लक्षात येत आहे मी जे सांगितले? परंतु खरोखर आम्ही ज्यांना येशू बद्दल प्रेम आहे ते असे विचारणार नाही मला काय मिळेल, तू मला काय देणार, तर मी तुझ्यासाठी काय करू, मी तुझ्यासाठी काय देऊ असे विचारणार. किती लोकांच्या लक्षात आले? प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. किती लोकांच्या लक्षात आले मी जे सांगितले? आमेन. देवा मी तुझ्यासाठी काय करू? नुसतं मागणीसाठी जाऊन बसायचं नाही, नुसतं मला दे ते दे हे दे असलं दे तसलं दे हेच आमची प्रार्थना असते. दे 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 दे. परंतु आम्हाला असं देवाला विचारायचे, देवा मी तुझ्यासाठी काय करू, मी काय बनू, मी कसे करू, मी काय बनू तुझ्यासाठी. हे आहे खरं प्रेम. लक्षात आले काय? किती लोकांचे लक्षात आले? आमेन. हालेलुया. ओके, हाणीला सोडतो. अनुग्रहकडे आता माझा वाट चालू फिरवतो. अनुग्रहीला काहीतरी आणून दिल्यानंतर त्यांचा पप्पा मामा असं म्हणणार काय? अनुग्रह बघा मी काल तुझ्यासाठी एवढे खर्च केले बघा, एवढे तांदूळ, एवढे गहू, कपड्यासाठी एवढे खर्च केले बघा, असं म्हणणार काय? आम्ही देवासाठी काहीतरी केले तर आपण सर्व गोष्टी हिशोब ठेवतो. बघा मागच्या महिन्यात मी 1 महिना प्रार्थना केले बघा, एक महिना उपवास केले बघा, मागच्या आठवड्यात मी 2-2 तास प्रार्थना केले बघा, मी बघा परवा आम्ही 10 रुपये आणून दिले बघा देवासाठी. मी एवढं देवाला हिशोब सांगतोय. देव सांगणार तू जे काय दिले त्याच्या दुप्पट मी परत देतो, आता प्लीज मला तुझ्या काही हिशोब सांगू नका. एवढे हिशोब सांगतो देवाला. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी मोठं काहीतरी केले, 21 उपवास केले तर आम्हाला असं वाटतं की माहित काय मी काहीतरी मोठं काहीतरी केले. काही लोक येशूला पार करतोय, ओव्हरटेक करतोय. 41 दिवस येशूला फक्त 40 दिवस जमले, परंतु मी येशू बघा मी 41 दिवस उपवास केले बघा. तुला पण मी काय केले? ओव्हरटेक केले बघा. म्हणजे आम्ही आणि हिशोब सांगतो, मी एवढे प्रार्थना केले मग तुम्ही का माझ्यासाठी कार्य केले नाही, मी एवढे आराधना केले अजून का बंधन तुटले नाही, त्यांच्या बंधन तुटलंय, ह्यांच्या बंधन तुटलंय, माझं का बंधन तुटत नाही, हे ना गाडी मिळाले त्यांना बंगला मिळाले मला का गाडी बंगला मिळत नाही, मी सेवा केली नाही काय? मी दिवसातून 4-5 तास देवाच्या सेवा केली तर मी असं म्हणतो मी किती सेवा केले बघा, अजून का माझ्यासाठी कार्य केले नाही. हिशोब सांगतोय. जो खरोखर देवावर प्रेम करतो हे तो कधी काय करत नाही, हिशोब करत नाही. मी जे केले त्यांनी जे केले हे त्याच्या तुलना करण्यासाठी काहीच नाही. माझ्यासाठी येशूने जे काही केले, माझ्यासाठी येशूने जे काही दिले, माझ्यासाठी येशूने जे काही केले आम्ही त्याच्या तुलनेत मी काहीच केले नाही. माझी प्रीती, माझी उपवास, माझी आराधना, माझ्या देणगी, माझ्या दशांश काहीच नाही. जे काही देवाने माझ्यासाठी केले मग मी त्याच्या आठवण गेले तर. आमेन. हालेलुया.
किती लोकांच्या लक्षात आले मी जे सांगितले? आणि कधी कधी आपण लोकांना गिफ्ट देत असताना पाकिट मोठं असणार, पायकिंग मोठं असणार, त्यात कदाचित 50 रुपयाच्या वस्तू असणार, पण दिसले पाहिजे, मोठं दिसले पाहिजे, परंतु पैसा कमी असले पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो ना तसं, 1000 रुपयाचा एक वस्तू, लहान वस्तू आणून देण्यापेक्षा 100 रुपयाच्या मोठा वस्तू आणून दिले तर जे घेत आहे त्यांना पण बरं वाटेल ना, असे आम्हाला वाटते. म्हणजे डिसेंट, इट शुड लुक डिसेंट, म्हणजे बरोबर दिसले पाहिजे, परंतु खर्च कमी पण असले पाहिजे असं मला वाटतं ना. मी काही नवीन काहीतरी सांगत आहे काय? हे सही खरं आहे की, परंतु ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे ना, जे आमच्या जवळच्या आहे ना, जे आमच्या भरपूर नात्यातील आहे ना, त्या लोकांना देत असताना आम्ही डिसेंट रीती किती कमी देऊ असं वाटत नाही. आमेन आमेन. जरी कमी दिसत असले तरी एकदम किमतीचे, एकदम चांगला, एकदम उपयोगी वस्तू द्यायची असं मी विचार करतोय. बरोबर आहे की नाही? तसंच आहे देवाबद्दल आपण काहीतरी देत असताना देवाला पण बरं वाटले पाहिजे, बघणाऱ्या लोकांना देखील बरं वाटले पाहिजे, म्हणून हालेलुया हालेलुया म्हणतोय, म्हणून प्रार्थना करतोय, म्हणून स्तुती देतोय. कारण लोकांना पण बरं वाटले पाहिजे, देवाला पण. मी हालेलुया नाही म्हणलं तर देवाला काय वाटणार? म्हणून एक स्तोत्र, एक स्तुती देखील तरी म्हणूया, एक दिवस तरी उपवास करूया, कारण देवाला काय वाटणार? मी जे सांगत तुमच्या लक्षात येत आहे काय? आम्ही देवाला किती कमी देऊ असं विचार करत नाही. आम्ही द बेस्ट, किती उत्तम रीत्या, किती अत्युत्तम रीत्या देवाला मी देऊ शकतो असं मला वाटणार. आम्ही किती दिले तरी आम्हाला असं वाटणार हे खूप कमीच आहे. जेवढं आराधना करायचे मी आराधना केले नाही, जेवढे प्रार्थना करायचे तेवढं प्रार्थना केले नाही, जेवढं वचन वाचायचे तेवढं वचन वाचले नाही, जेवढे पवित्रतेने जीवन जगायचं आहे तेवढे पवित्रतेने जीवन जगले नाही. अजून मला कमी वाटणार. खरोखर देवावर प्रेम असेल तर. नाहीतर मला असं वाटणार खूप काय केलं बघा, खूप आराधना केले बघा, खूप प्रार्थना केली बघा, खूप सेवा केली बघा, आम्हाला सर्व खूप खूप वाटणार. खरोखर प्रेम असेल तर अजून मला वाटणार अजून थोडा प्रार्थना करायचे होते, अजून थोडा आराधना करायचे होते, अजून थोडा वचन ऐकायचे होते, अजून देवासाठी थोडा द्यायचे होते असं मला वाटणार. काय असेल तर? प्रेम असेल तर. किती लोकांच्या लक्षात आले? आमेन. प्रियकर आणि काय म्हणतात प्रेमयुगल, प्रेयसी, किती बोलले तरी समाप्त होत नाही. लग्न झाल्यानंतर मग कधी बोलतच नाही, ते वेगळ्या गोष्टी. लग्न होण्यापूर्वी किती बोलले तरी प्रेम असे वाहत आहे. लग्न झाल्यानंतर बोलायला काहीच नाही, कारण बोलून संपले सर्व. आता नाही, काही काही लोक बघितलं ना, बहिणी लोक आम्ही 4 तास बसून बोलले नंतर देखील शानी ये इकडे चला जाऊया म्हणलं तरी 2 मिनिट अजून 2 मिनिट. 4 तास बोलले अजून संपले नाही. आता पुढच्या आठवड्यात भेटूया बोलूया, खरं अजून संपले नाही. आपण देवाजवळ बसल्यानंतर 1 तास बोलल्यावर म्हणतो हो खूप थकलो बघा, खंडाळायला बघा, बोलून. मित्रांशी बोलत असताना, बंधू बहिणीशी फोन करत असताना किती तास बोलले तरी काही वाटत नाही, थकवा येत नाही. वचन ऐकून देवाशी बोलत असताना, देवाकडून ऐकत असताना कंटाळा येते. कारण काय आहे? प्रेम तेवढंच आहे. जास्त प्रेम असेल तर आम्हाला त्याबद्दल काय येत नाही. माझा शब्द समाप्त करू इच्छित आहे. मला जे सांगायचं आहे त्याचा अर्धा भाग देखील आज झाले नाही. आमेन. तुम्हाला माहित आहे का इयोबाबद्दल सैतानाने केले आरोप काय आहे? इयोबाबद्दल सैताने काय आरोप केले? इयोब एवढं भक्तिमान म्हणून जीवन जगत आहे. कारण काय माहिती आहे काय? तूने जे काय इयोबला दिले त्यामुळे. कारण काय आहे? तूने इयोबला जे काय दिले त्यामुळे. मग
देवाला त्याचा पुरावा दाखवायचे होते. नाही सैतान, इयोब माझ्यावर प्रेम करत आहे, भक्तिमान म्हणून जीवन जगत आहे, मी जे काही त्याला दिले त्याबद्दल नव्हे. तू काम कर, संपत्ती नष्ट कर, धन दौलत नष्ट कर, लेकरांना मारून टाक, शरीरावर हात लाव आणि बघ त्याच्या संमतीमुळे, त्याच्या आशीर्वादामुळे, मी जे काही त्याला दिले त्यामुळे तो माझ्यावर प्रेम करतो काय, त्यामुळे तो भक्तिमान म्हणून जीवन जगतो काय, बघ. सैतानला वाटले आत्ता इयोब विश्वास सोडणार, आत्ता त्याची भक्ती सोडणार असं सैतानला वाटले. देवाला इतकं गॅरंटी आहे, इयोबाच्या सर्व काही नष्ट झाले तरी इयोब काय करणार नाही, मला सोडणार नाही. समजा तुमच्याबद्दल माझ्याबद्दल शैतान असे एक आरोप देवाकडे केले तर देवाला इतकं गॅरंटी असणार काय, जा विनोदला हात लावून बघ तो मला सोडणार का नाही, असं म्हणायला देवाला धाडस असणार काय. किती लोकांना समजले. इयोबाबद्दल देवाला गॅरंटी आहे, ह्याच्या जीवनामध्ये काय झाले तरी, काही गमवले तरी तो मला सोडणार नाही. तुमच्याबद्दल काय, माझ्याबद्दल काय, तो देत आहे, तो काय म्हणता, काय मनाशी मगाशी, तूच देतो तूच घेतोय, मला काय त्याबद्दल तक्रार नाही. किती लोकांच्या लक्षात आले मी जे सांगितले. हालेलुया, आम्ही इयोबाबद्दल सैतान म्हणताय की देव हा आम्ही तू जे काही दिले त्याबद्दल तो प्रेम करतो, तू जो आहे त्याबद्दल नव्हे. पुन्हा एकदा सांगतो, तू जे काही त्याला दिलेलं आहे त्याबद्दल तो प्रेम करतो, तू जो आहे त्याबद्दल नव्हे. आज आपल्याबद्दल काय, देवाने आरोग्य दिले म्हणून प्रेम करतो काय देवावर, देवाने घर गाडी बंगला दिले म्हणून प्रेम करतो काय देवावर, देवाने अमुक तमुक गोष्टी दिले म्हणून प्रेम करतो काय देवावर, किंवा देव कोण आहे, आम्ही देवाचे श्रेष्ठत्व काय आहे, आम्ही त्याची महानता काय आहे त्याबद्दल प्रेम करतो काय. का आपण आराधना करतो, का देवाकडे प्रार्थना करतो, देवाने दिलेल्या गोष्टींबद्दल आहे काय, किंवा देवाचे श्रेष्ठत्व वैभव आम्ही जे गौरव त्याबद्दल देवाची आराधना प्रार्थना करतो काय. हालेलुया. किती लोकांच्या लक्षात आले. देवाने आम्हाला देवो ना देवो, मला मिळो ना मिळो, माझ्या देवाबरोबरचे संबंध काहीतरी दिले म्हणून नव्हे, म्हणजे भौतिक काहीतरी मला दिले म्हणून नव्हे, माझा संबंध घेणे देण्याबद्दल नव्हे, माझा संबंध आम्ही त्याच्या श्रेष्ठत्व, त्याच्या महानता, आम्ही त्याच्या जीवन माझ्यासाठी अर्पिले गेले, मला थार मिळाले त्यामुळे आहे. किती लोकांच्या लक्षात आले. बंधू बहिणींमधील जी प्रेम आहे, जी प्रीती आहे, बंधू बहिणींमधील जे प्रेम आहे, काहीतरी घेणे देण्याबद्दल आहे काय, नाही. एक वडिलांपासून जन्मले म्हणून, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही, मला तू हे दिले म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो असं बहिणी म्हणणार काय, किंवा भाऊ म्हणणार काय, तू माझ्यासाठी अमुक अमुक काम केले म्हणून तुझ्यावर मी प्रेम करतो असं म्हणणार काय. नाही. एक उदरातून जन्मले आले म्हणून, एक वडिलांपासून जन्मले आले म्हणून आम्ही काय करतात, एकमेकांवर प्रेम करतात. काय देऊ ना देऊ, देवाच्या लेकरांबद्दल तसं असावे, एकमेकांबद्दल प्रेम काहीतरी घेणे देण्याविषयी नसावे. आमेन. हालेलुया. मला तुम्ही असं देत असेल तर मी प्रेम करतो असं नाही, तुमच्याकडून मी अपेक्षा करत नाही. मी नेहमी सांगत असल्याप्रमाणे आमेन, प्रेज लॉर्ड, आम्ही तुमची पैसा नको आहे, तुमचं जेवण नको आहे. आणि काही लोक असं म्हणत असेल जेवण बनवल्याशिवाय आम्ही येत नाही. काही पालक लोक असं म्हणत असेल जेवण बनवा मग आम्हाला बोलवा, मग येतो आम्ही प्रार्थना करायला. आहे काय पैसा, मग येतो प्रार्थना करायला. नाही, आपला संबंध पैशामुळे नव्हे, जेवणामुळे नव्हे, आपला संबंध
आपण एक वडिलापासून एक पितापासून जन्माला आला म्हणून त्या येशूच्या रक्तामुळे आपल्या नातेसंबंध जोडले गेला म्हणून आम्ही आपला संबंध आपण त्या मंडळीतील सदस्य झाले, आम्ही त्याच्या शरीरातील अवयव बनलो म्हणून आहे. किती लोकांना समजले? माझे शब्द मी समाप्त करत आहे. आमेन, हालेलुया. जाती, भाषा, वंश, गाव, राज्य, देश बघून नव्हे. मी का तुमच्यावर प्रेम करतो, मी का तुम्हाला आदर देतो, बाकीचं काही नाही. तुम्ही देवापासून जन्मला आहे, देवाचे लेकर आहे. आम्ही ह्या स्थानिक मंडळीचे सदस्य आहे, देवाच्या मंडळीचे सदस्य आहे म्हणून मी तुमच्यावर प्रेम करतो, आदर करतो. भाषा बघून नव्हे, देश बघून नव्हे, राज्य बघून नव्हे, वंश, जाती, धर्म बघून नव्हे, तर आम्ही देवापासून जन्मला म्हणून. केरळचे 2000 पेक्षा लोक आहे सांगलीत. मला त्यातील 100% लोकांना माझा ओळख असेल, मला ओळख असेल, बाकीच्या लोकांच्या मला ओळख नाही. कारण माझा पाचरण मी तर आलो आम्ही कशासाठी? आम्ही मराठी लोकांना शोधून जाण्यासाठी नव्हे, त्यांच्याबरोबर संबंध जोडण्यासाठी नव्हे, तर आम्ही लोकांना ख्रिस्तासाठी जिंकणे करता, ख्रिस्तामध्ये लोकांना स्थिरवणे करता. आमेन. किती लोकांच्या लक्षात आले मी तुम्हाला सांगितले. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. सर्वजण